महाराष्ट्र मंडळी कसे आहात? आजचा ब्लॉग थोडा वेगळा आहे. म्हणजे आज आहे वर पक्षाची शॉपिंग, म्हणजेच नवऱ्या मुलाची शॉपिंग. आणि ही नवऱ्या मुलाची शॉपिंग दादरमध्ये कुठे कुठे आपण करू शकतो आणि बेस्ट ऑप्शन आणि बेस्ट रेटमध्ये काय काय आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे. मी घेईन की नाही माहीत नाही, पण तुमच्यासाठी नक्कीच दाखवेन. प्रियंका पण आलेली आहे आणि आम्ही दोघं आता आहोत दादरमध्ये. हा कोणता मॉल आहे? स्टार मॉलला आहोत दोघं जण. आणि स्टार मॉलच्या जवळपासच आमंत्रण आणि 2-3 शॉप्स आहेत. निमंत्रण आहे, आमंत्रण आहे. इकडे देखील वर बघत होतो पण मिळालं नाही. इकडे आपण सध्या तरी कसलं प्री वेडिंगची प्रियंकाचे कपडे बघत होतो मॅक्समध्ये. बट चला मग मेन महत्त्वाच्या मुद्द्याकडे जाऊया, बघूया. ते काहीच भेटलेलं नाही आहे आणि मॅक्सला ताटा करून आम्ही निघालोय. काय झालं खरंच? हो, म्हणजे चांगलंच झालं पाहिजे कारण की आपलं आहे शेवटी. काय एवढं हळू बोलते प्रियंका? तुझा आवाज येत नाही, एवढा हळू बोलते. सो हे एक शॉप आहे आकर्षण. तर आपण आता पुढच्या शॉपमध्ये बघूया. हे बघा, इकडे पण सगळी भावंड उभी आहेत. दॅट्स वॉज प्रिटी. हा एक लुक छान वाटतोय मला. सो प्रियंका आज बघूया. ट्रायल रूम मध्ये आहे मी आता ॲक्च्युली आणि हे ट्राय करून बघायचं. सो असा काही दिसतोय मी. लोक यार चांगलं वाटतं, चांगलं वाटतं. नाईस, भारी लागत, चांगलं वाटतं. हे लावू का ऊपर ना? हेच लाव. पेटा घालू? प्लेन पाहिजे, प्लेन मिळेल तुम्हाला. आयडिया होती तुम्ही पण करू शकता. इथे पिन लावायचं आहे. ते आज कम्फर्टेबल वाटतंय का? हो आहे. कारण कसं वाटतंय? बघ नाही चांगलं वाटत आहे. वरचं काढ, वरचं काढ. फक्त नॉर्मल आपण टोपी घालूया मे बी. ते हा हे नको. बाकी आपल्याला असं पण ठेवू शकतो. असं पेन पाहिजे तर पेन पण बघा. प्लेन वाला बघ एकदा ट्राय करून. हेच छान वाटतं, थोडंसं भरलेलं असेल ना. आणि प्लेन वाला पेटा पाहिजे, प्लेन वाला पेटा पण पाहिजे ना त्याला पण. बस झालं. सेल्फ लव हा डिसेंट वाटतंय. त्याच्यापेक्षा हे छान वाटतं नॉर्मल वाला. कसं वाटतंय प्रियंका? माझ्यापेक्षा छान नाहीये. हे जळते माझ्यावरती. हिच्यापेक्षा मी भारी दिसणार आहे लग्नामध्ये म्हणून. सो कसं वाटतंय कळवा. काय करू? आणि हा किती? 4,500 रुपीज. 4,500ला हा पूर्ण सेट आहे. खूप भारी आहे. आणि हा पण भारी आहे. नो डाऊट. त्यांना पण माहिती आहे, चालता बोलतं आपलं. हलकं पण आहे, थोडं जड वाटतं. कपडा वेगळा आहे का? हा बघायचं कपडा बघायचं. हाँ ये हाइट ना तो खाली है ना. चुडीदार घालून बघू नकोस आता, फक्त वरचं ट्राय कर. काय म्हणताय? कसं वाटतंय मला हे तुम्ही सांगा. म्हणजे ते की हे दोघांमध्ये कोणतं शिवू त्याच्यावरती, तो कोणतं घेऊ त्यावरती आहे. इथे मी शिवणार आहे की घेणार आहे, पण या शॉपमध्ये मला खरंच आवडलं. बेस्ट. मग आता हे एकच शॉप घेऊन घरी जायचंय आता प्लीज.
सब युद्ध तो शादी वाला फीलिंग नहीं आता रे उसमें. That one was good, no doubt. हाँ बघ तू बघ, आय डोंट नो. मॅटरिंग तो वरती आहे ना आपण. नीज पर्यंत येईल. आपलं पण आहे ना. हाईट खाली जास्त गेली. वुड यू लाईक दिस? सो हा कसा वाटतंय? थोडीशी हाईट कमी होईलच ह्याची. काय प्रियंका? प्रियंकाला नाही आवडलाय पण मला खूप भारी वाटतं. म्हणजे एक पेशवाई लुक. अरे गड जिंकलाय मी. कपडा खूप हलका आणि मस्त आहे. मस्त आहे, फिटिंग छान आहे एकदम. काका हा कसा आहे? काय काय पाहिजे मला? खाली चुडीदार छान वाटतं, धोती छान नाही वाटणार. हा चुडीदारच. तो हे आहे त्यांचं कार्ड आणि लास्ट टू लास्ट आपण जो आता मगाशी घातला तो आपल्याला 5:30ला भेटेल. आणि प्रियंका कुठेतरी स्वतःही शॉपिंग करायला पुढे पळपळ पळते. हे ना इन्साफी आहे प्रियंका. हे असतं आम्ही आलो आमच्या शॉपिंगला पण मॅडम इथे बघतायत पर्स. नाही आवडत आहे, छोटी होईल. आणि आता इकडनं आपलं पुढचं शॉप आहे आमंत्रण. सो आमंत्रणमध्येच बाहेर लिहिलं होतं नो फोटोग्राफी, त्यामुळे आपल्याला फोटोज काढायला नाही मिळाल्यात. पण ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे. अराउंड त्याचे रेट पण थोडेसे हाय होते शॉपच्या हिशोबाने आणि हेच आपण शिवून पण घेऊ शकतो. मगाशी मी गेलेलो कोरी यांच्या ह्याच्याकडे. सो इथे मला बेस्ट कलेक्शन मिळालं आहे. सो इथे येऊन तुम्ही कलेक्ट कराच नक्कीच, बेस्ट होतं. अजून आता आपण निमंत्रणमध्ये बघूया तिथे आपल्याला मेन म्हणजे फोटोग्राफ्स भेटत आहेत की नाही. आम्ही कपडे नाही घेतले बट आता आम्ही मॅडमसाठी घेतले आहेत मोमोज. इज लाईफ ऑफ ब्लॉगर्स. दोघांनी पण आमचे कॅमेरे काढले तर मी शूट करतोय. मोमोज खूप भूक लागली होती प्रियंकाला आणि अर्धवट शॉपिंग सोडून आम्ही आलेलो आहे कारण की सेम असणार आहे आम्हाला असं माहिती होतं. आज प्रियंकासाठी इट्स ओके. रेट आहेत अराउंड 5,000 ते 6,000. मला असं वाटतं मी थोडंसं खातो आणि तुम्हाला सगळी डिटेल देतो. तर नवऱ्या मुलाचे कपडे एक आपण असं अराउंड समजू शकता 4,500, 5,500, 6,000, 7,000 अशी संपूर्ण अशी रेंज आहे. ऑब्व्हियसली लग्न हे एकदाच होतं त्यामुळे ते दर्जेदार असलं पाहिजे आणि जर तुम्ही शिवून घेतला तर त्याहून फिटिंग प्रॉपरली येते आणि भारी वाटतं त्यामध्ये. मी पण शिवून घेणारच आहे नो डाऊट. त्यामध्ये आपण तिकडे मगाशी गेलो तिकडे देखील शिवून भेटतात. तसंच आपलं ऑलरेडी एक आहे त्याच्याकडे देखील मी आता जाऊन चेक करेल आणि संपूर्ण लग्नाच्या वस्तू तुम्हाला कुठे कुठे छोट्या छोट्या आणि कशा स्वस्तात स्वस्त भेटतील हे आपल्या चॅनलवर तुम्हाला या सध्याच्या सिरीजमध्ये मी सांगतोय. सो त्यामुळे आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून टाका. जय हिंद, जय महाराष्ट्र.